भीमाशंकर विकास आराखड्यात भोरगिरी भीमाशंकर रस्त्याचा समावेश व्हावा। कोटेश्वर भोरगिरी या ठिकाणी मोठी कमान बांधावे अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली। या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ज्योतिर्लिंग भीमाशंकर विकास आराखड्याबाबत चर्चा आणि आढावा झाला। या बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकारांना दिली। काल माननीय अजितदादा पवार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग भीमाशंकर विकास आराखड्या संदर्भात मीटिंग झाली। त्यामध्ये आपल्या भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष, सर्व संचालक, त्याचबरोबर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील असे, तालुक्याचा आमदार या नात्याने मी स्वतः आणि सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं पूर्वी भीमाशंकर विकास आराखडा तयार झाला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही कामं अद्यापर्यंत झालेली नव्हती। त्यामुळं ती कामं घेऊन त्याचबरोबर नवीन 11 एकर जागा निगडाळे या ठिकाणी मिळालेली असल्यामुळं तिथला नवीन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं सादरीकरण काल त्या मीटिंगमध्ये दाखवलेले असताना त्याचबरोबर खेड तालुक्यातून सुद्धा आपल्या भोरगिरी भीमाशंकर रस्त्याचा समावेश त्या ठिकाणी व्हावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांकडे मी वेळोवेळी लेखी माहिती दिली होती। त्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्याचा समावेश त्यामध्ये घेतलेला आहे आणि नव्यानं ज्याप्रमाणे आराखड्यामध्ये भीमाशंकरच्या बाजूने मोठी कमान होत आहे, तशीच आराखड्यात बोरगिरीच्या बाजूने पण घ्यावी। बोरगिरी मंदिराचा, आपल्या कोटेश्वर मंदिराचा विकास व्हावा, तिथल्या परिसराचा विकास व्हावा आणि या बाजूने सुद्धा भीमाशंकरच्या बाजूने जसं आंबेगाव तालुक्याकडून जसं नियोजन चालू आहे, तसं या बाजूने सुद्धा व्हावं असा विषय त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। काही लेखी पत्राद्वारे केलेला आहे, काही समक्ष भेटून केलेलं आहे। तर आता भीमाशंकर विकास आराखड्यात त्याचा जर समावेश झाला तर त्या अडचणी लवकर सुटतील असं म्हणजे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे, पण सुटतील अडचणी नक्की।